सांगोला तालुक्यातील कमलापूर शिवारात सांगोला मिरज रोडलगत असलेल्या आकाश हॉटेल अँड लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला आहे. ही कारवाई 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. मिळालेल्या माहितीनुसार आकाश हॉटेल अँड लॉजिंगमध्ये महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. कारवाईपूर्वी पोलिसांनी योगेश वासुदेव महाडिक यांची बनावट ग्राहक म्हणून नियुक्ती केली. त्याला शरीर संबंधासाठी महिला उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात देण्यासाठी 500 रुपयांच्या 2 नोटा अशी एकूण 1000 रुपयांची रक्कम देण्यात आली. या नोटांचे क्रमांक नोंदवून त्यांच्या प्रतीही घेण्यात आल्या. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे पोलिसांना मोबाईलवर मिस कॉल देत सांकेतिक इशारा दिला. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांनी हॉटेलवर छापा टाकला. छाप्यावेळी खोली क्रमांक 505 मध्ये एक महिला आणि बनावट ग्राहक आढळून आले. तसेच चंद्रकांत भीमराव मोटे यांच्याकडून सापळ्यापूर्वी देण्यात आलेली 1000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. पंचासमक्ष नोटांचे क्रमांक पडताळले असता त्या नोटा सापळ्यापूर्वी देण्यात आलेली नोटांशी जुळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाई दरम्यान हॉटेलमध्ये खोली क्रमांक 506 मध्ये अनेक ग्राहक आढळून आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले असून हॉटेल मालक चालक अविनाश विष्णू येडगे यांच्यासह संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143 तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमित 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 6 अंतर्गत सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सांगोला पोलिसांसह पंढरपूर उपविभागाकडील निर्भया पथक सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईमुळे सांगोला परिसरातील लॉजिंग व हॉटेल व्यवसायात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.